चला आज कलांचूबद्दल बोलूया। कलांचू आहे ना, तुम्हाला खूप सुंदर फूल देत असते। मागच्या वर्षीची व्हिडिओ तुम्ही बघू शकता। छोटी छोटी कटिंगसुद्धा लागते बघा। हा स्ट्रे आलेला आहे, याच्यातमध्ये सुद्धा मी आज छोटी छोटी वरचा टिपचा भाग असा तोडला ना आणि तो लावून घेतला। खूप छान कटिंग लागते। याला विशेष मातीची अशी गरज पडत नाही, फक्त या कटिंगला पावसावाचून वाचवावं लागते, कारण पावसाळ्यामध्ये हे झाडं खराब होतात। म्हणून मी अशा ठिकाणी ठेवले आहे तिथे पाऊस लागणार नाही। आणि बघा हे आणलं होतं मी यावर्षी, हा रंगन होता। तर नर्सरीमध्ये आले असेल तुमच्याकडे तर तुम्ही नक्की लावा आणि याची कटिंग थोडी थोडी वाढत जा, कारण हे झाडं असे आहे, एक झाड आणल्यानं तुम्हाला भरपूर झाडं तुमच्याकडे तयार होतात। आणि जेव्हा याला फुलं येतात ना, हे झाडं नर्सरीमध्ये खूप महाग मिळत असतात। त्याच्यामुळे एक झाड आणा आणि त्याच्यापासून भरपूर झाडं बनवत राहा। मी तर हे 2-3 वर्षापासून माझ्याकडे हे झाड आहे आणि ते भरपूर प्रमाणात वाढत आहे। जेव्हा फुलं येतात ना, तेव्हा हे फुलं 1-1.5 महिना मस्त झाडावर राहतात आणि दिसतात सुंदर। आणि झाडं तर आपण जेवढे म्हटले तेवढे लावू शकतो। रेतीली माती असेल ना, याच्यासाठी उपयोगी आहे, कारण ज्या झाडांमध्ये पाणी असते पत्त्यामध्ये, पानामध्ये, ते झाडाला पाणी कमी पाहिजे। पाणी कमी प्रमाणात दिले तरी चालेल। बघा आता भरपूर कटिंग लावलेली आहे, मागच्या वर्षीसुद्धा लावली, उन्हाळ्यातसुद्धा लावली। या पद्धतीने भरपूर कटिंग तुम्हीसुद्धा लावू शकता। काळजी हीच घ्यायची आहे की फक्त पावसामधून वाचवायचं आणि झाड खराब होत असेल दिसलं की त्याची कटिंग लावत राहायची, कारण पहिल्या वर्षी मी ती चूक केली होती। पावसात झाडं ठेवले होते, ती खराब झाले होते आणि मी त्याची कटिंग लावली आणि तेव्हा मला कळलं की हे झाड तर खूप सोपी आहे कटिंगपासून लावणं आणि भरपूर तयारसुद्धा होते। आणि आमच्याकडे हे जास्त नव्हते तेव्हा, 2च मी घेतले होते, 2पासून मी एवढेच सर्व वाढवले होते। मागच्या वर्षी अजून 2-3 रंग ॲड केले आणि यावर्षी अजून एक। धन्यवाद। अशी होती छोटीशी माहिती।